मावशी, यानंतर तुम्ही बापूंना जर काही बोललात ना तर याद राखा, मी खरंच या घरात हाकलून देईल तुम्हाला। रुपाले, बघितलं का बाया, अगं या काय बी म्हणायला लागली, मला काय तोंडाला येईल ते बोलती बघ। तुझी माझ्या आईशी बोलायची अशी हिंमत झालीच कशी ग? तुला किती वेळा सांगितलं का माझ्या बाळाच्या जवळ यायचं नाही म्हणून? बाळा, चल आपण आज जाऊ। अप्प्या, अगं असं चिडून काय होणार आहे बाळा? तुला मनी मावशींचा स्वभाव माहितीये ना कसा आहे। आता त्या आपल्याला असे बोलतायत म्हटल्यावर आपण त्यांच्या पातळीवर जाऊन बोलायची गरजच काय आहे? बापू, मी त्यांच्या पातळीला नाही गेले। तसं नाही अप्प्या, पण तू चिडलीस का नाही? बापू तर नेहमी असंच करतात। तो नेहमी तुम्ही आलात की तुमचा अपमान करतात आणि ते मुद्दाम करतात हे मला चांगलं माहितीये। मग तिथे हाकलून का देत नाही त्यांना तुम्ही? प्या असं नाही करू शकत। आपण काय संबंध काय त्यांचा इथं थांबायचा? बघ दिप्या, तो विषयच नाही, इथं विषय वेगळा आहे। अप्प्या, अगं आपण सांगून त्यांना समजतच नाही ग। आणि बघ, आपण सांगून त्यांना समजत असतं तर आतापर्यंत काहीतरी फरक पडला असता। आता मला सांग, तुझ्या आवाज चढवण्यामुळं, रागवण्यामुळं रुपालीताईने तुझ्यात वाद झाला का नाही? बापू, रुपालीताई सुद्धा अशात नाही नीट बोलत आहेत माझ्याशी। मी काय विचारतोय अप्प्या, अगं तू चिडल्यामुळं झालं नाही हे। हो, मी नव्हतं असं बोलायला पाहिजे। पण दिदे, तू आज लय चिडलेली, मी तुला पहिल्यांदा असं बघितलं आज। दीपे, मी पण डिस्टर्ब आहे रे। बघ अप्प्या, तुझं बाळ गेलंय हे मान्य कर बाळा। आपणच गेलो होतो की नाही हॉस्पिटलला बघायला? हा, त्यामुळं या सगळ्या गोष्टीतनं आता बाहेर पड, समजून घे ना, कामाला लाग, तुझं काम कर। हो, तुम्ही नीट जेवून घ्या, हे घ्या। आणि बापू, काय? आज रात्री मीच येते घरी स्वयंपाक करून द्यायला। हा, बर, ठीक आहे। हा, शांत राहा पण। हा, येऊ का? हो, चल। शांत। बघता बघता थंडी संपली रे बाबर। हो ना साहेब, उन्हाळा चालू झाला आता। झाला चालू। अर्जुन दादा, ए पोरांनो, सुटली का शाळा? हो डायरेक्ट घरी पळायचं, इकडे तिकडे जायचं नाही। जावा। साहेब, काही म्हणा पण तुमच्या जोडीला एक नाही अख्खा जिल्हा ओळखतो। अरे असं काय नाही बाबर। बरं, चावलेलं दे। कशाला साहेब? असू दे दे। बरं ऐक, चिंचूक येतोय, मग येतो आम्ही, तू चल पुढं। बर, चालते। कुठं राहिला चिंचुके? अरे चिंचुके, काहीतरी गावलं म्हण बाबा। साहेब, नाहीच का? अहो साहेब, मंदिराकडचा सगळा परिसर पिंजून काढला। अहो खालच्या आळीला सुद्धा जाऊन आलो। कुणालाच काहीच माहित नाही, असं कसं होईल चिंचुके? कुणीतरी काहीतरी बघितलं असेल ना। साहेब, जी काय केलंय का नाही, लय गुपचूप केलंय बरं का। आमच्या वहिनींना नेमकं तेव्हाच जायचं होतं देवळात। वहिनी मंदिरात जाणार आहेत, ती नेमकं कोणाला माहित होतं? त्या अँगलनी पण विचार करून बघितला मी चिंचुके, मला विशेष काय गावलं नाही। म्हणजे बघ ना, वहिनींना ते बाळ देऊन कुणाला काय मिळणार आहे? आणि मुळात वहिनींना ते बाळ द्यायला आणलंच कुणी, कुठून? ती बी आहेच म्हणा। माझा ना चिंचुके आडकित्ता झाला, आडकित्ता। दोन्ही बाजूनी कसाट्यात गावलोय। एका बाजूला दादा वहिनींचा आनंद आहे, दुसऱ्या बाजूला एक काम आहे। चिंचुके, ती नोंद करून घ्यायची का नाही मला तेच कळा। नोंद करून घेतली ना, सगळ्यात जास्त घरातले रागवणार आहेत माझ्या, माहिती का तुला? नाराज होणार। साहेब, म्हणजे ही नोंद महिला बाल कल्याण विभागाकडेच जाते ना? तीच तर। आणि मी बी काल चौकशी करून बघितली, कोरेगावला यायला इकडे तिकडे फोन करून बघितले, काहीच काहीच गावलं नाही। साहेब, तुम्हाला एक बोलू का? बोल बाबा बोल, एक नाही 10 गोष्टी बोल। माझं ना डोकं फुटायची वेळ आली, माहिती? माझ्यामुळे दादा वहिनींना त्रास नाही झाला पाहिजे रे, आणि मला माझ्या कामाची पण बेईमानी नाही करायची ना। आता साहेब मला सांगा, अपर्णा मॅडम तुम्हाला शिक्षा घ्यायला लावत होत्या, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला काय वाटत होतं की शिक्षा नको घ्यायला, पण कायद्याच्या कचाट्यातनं तुम्ही निर्दोष सुटला का नाही? चिंचुके, राजू आबनवीनी साक्ष बदलली म्हणून सुटलो मी। पण मला सांगा, वहिनी शिक्षा घे हे कधी सांगत होत्या? ज्यावेळेस त्यांच्या पोटात बाळ होतं, तरी त्यातनं मार्ग निघाला का नाही? चिंचुके, मला काम माझं करायचंय रे नीट, पण हे पण घरात गोंधळ होणार आहे हे तुम्हाला माहिती। चिंचुके, मला काळजी काय वाटते माहिती? वहिनी आहेत ना, त्या बाळाला आपलं बाळ म्हणायला लागलं, आणि उद्या जाऊन जर काय झालं ते बाळ परत द्यायला लागलं ना, तर वहिनींची काय अवस्था होईल ना, हे फक्त आमच्या घरच्यांना माहिती। साहेब,
ही सगळं बरोबर आहे, पण आपण सत्तेची बाजू नाही सोडली पाहिजे बघा. हा चिंचुके, पण हे सगळं फुटणार कोणावर आहे माहिती आहे का? आप्पीवर फुटणार आहे, माझ्यावर नाही. तिनेच सांगितलं होतं जे काय करायचं लिगली करायचं म्हणून. ह्या आधीच बाळाच्या विषयामुळे ती कच्ची झालेली आहे आणि परत त्यात हे आलंय नवीन काहीतरी. साहेब, आप्पी मॅडम लय खामक्यात. अहो ती घेताल स्वतःला सांभाळून. ती घेईल रे समोरून, पण तिला त्रास नको व्हायला, मला एवढंच वाटतंय, बाकी नाही. साहेब, मी काय म्हणतोय, तुम्ही नोंद करून घ्या. जर तुम्ही नोंद केली नाही ना तर त्याचा त्रास जास्त होईल मॅडमला. खरे चिंचुके, सत्याच्या मार्गावरून चालायचं म्हणलं ना लाख अडचणी येते तरी शेवट गोड असतो याचा. बेईमानीचा रस्ता आहे ना, सुरुवातीला लय गोड वाटतो, त्याचा शेवट लय बेकार. काय झालं? सगळंच विचारायचं. 2024 बजेट सरकार हाऊसमध्ये बांधतात काय? सुजय, काय झालं? बाळात अजून ठरलं नाही का? सुजय, जरा शांत बस की. आता आता घरातला मेंबर म्हणून विचारतोय मी. अरे आम्हालाच काही माहित नाही सुजय अजून. आपे, अर्जुन काय बोलला का बाळाच्या आईबाबाबद्दल? नाही. हे बघा, मला आप्पीचं पट्टय. वहिनी बरा होऊ द्या, मग बाळाबाप घरात आणता येईल आपल्याला, आणि ते पण कायद्यानी. ते एवढं सहज सोपं आहे का? होय की. अरे अशानं काय होईल तुझ्या माहिती आहे ना तुला. रुपालीला सांगावं लागेल की ते बाळ तिचं नाहीये, दुसऱ्या कुणाचं तरी आहे म्हणून. हा ना, तिला हातीच धक्का बसलाय ना, आणि अजून एक धक्का नाही सहन करू शकणार ती. अगं आई, मग ह्या भीतीने वहिनींना आपण काहीच सांगायचं नाही का? आणि कधीच सांगायचं नाही का? कधी ना कधी तरी सांगावंच लागणार ना आपल्याला. पण आत्ता सांगणं अवघड आहे, कारण तिची नेमकी अवस्था काय आहे ना हे कळत नाही या ठिकाणी. अरे मग दादा, डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावरच कळेल ना नेमकं काय झालंय काही नाही ते. पण तुम्हाला ते पण करायचं नाहीये. सुजय यार थांब की जरा. हा, तुला माहिती आहे का यातलं सगळं नीट? हा, नाही तर काय, तुला काय माहिती असतं रे? तू घरात तरी असतोस का? अरे बाबा, लय नाजूक विषय हाय हा. रुपालीच्या आणि त्या बाळाच्या आयुष्याचा प्रश्न हाय ह्यो. असं काय करतोयस? होय बाई म्हणे, खरंच. अरे काय सगळेजण एकदम शांत? अर्जुन, तुला बाळाच्या आईबाबांबद्दल काय माहिती मिळाली का? अरे हो दादा, मला येऊ दे तरी घरात. सांग ना. नाही काय कळलं. बरं झालं, आतापर्यंत जी आरती माहित नाही ना, त्या आरती त्यांनी त्या बाळाला टाकूनच दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात देवानंच आपल्याला त्या बाळाला दिलेलं आहे. म्हणजे ते बाळ आता आपण आपलं म्हणून वाढवूया. सरकार, अहो असं करून नाही चालणार. पुढे बाळाला शिक्षण द्यायचं असेल तर त्याच्या जन्माची नोंद करावी लागणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत पुढे. कागदपत्रांचं काय घेऊन बसले सापे? अगं लई लोक खोटी कागदपत्र करतात. आपण पण करू ना, कुणाला काही कळणार बी नाही. 1 मिनिट थांबा. खोटी कागदपत्र तयार करणे चुकीचं आहे. झालं ह्या कलेक्टर मॅडमचं कायद्याचं भाषण सुरू. हे बराबर आणि हे चुकीचं. तुला काय करायचंय ग? मावशी, मी सगळ्यांच्या भल्यासाठी बोलतीये. भल्यासाठी सांगते म्हण. कळतंय ना तुला? हे बघवत नाही ना म्हणून हे सगळं तू करती. आणि रुपालीला बाळ मिळू नये असंच तुला वाटतंय. ओ मावशी, तिला का असं वाटेल का रोज उठून आपली तीच कॅसेट लावायची? अरे तिला कोण नंतर विचारणार नाही ना म्हणून. आणि कलेक्टरचा तोरा आता आधीच गेलाय. मला फक्त एवढं म्हणायचंय की चुकीची गोष्ट कधी ना कधी बाहेर पडणार आहे, आणि त्या गोष्टींचा सगळ्यात जास्त त्रास रुपालीताई आणि स्वप्नील सरांना होईल. त्यापेक्षा जे काही करायचे ते कायद्यानुसार करूयात की. आणि बाळ येणारच आहे ना आपल्याकडे. मग त्याआधी आपण रुपालीताईंना कसं लवकरात लवकर बरं करता येईल यावर भर देऊया. बरं करण्याला माझा आक्षेप नाही अपर्णा, पण तिचा आजार शारीरिक नाहीये, मानसिक आहे. आणि तो कधी बरा होईल हे कोणी ठामपणे नाही सांगू शकत. पण मग तोपर्यंत बाळाचं काय? हा, आणि आपण पण किती वेळ थांबू शकतो मला आयडिया नाही बरं का आप्पे. त्यामुळे दादाचं बरोबर आहे, आपण बाळाचा विचार केला पाहिजे. अर्जुन, अरे ताईंमध्ये आत्ताच सुधारणा आहे. मगाशीच बघितलं ना आपण,
त्यांना त्यांना उत्तम उपचार मिळाले तर ते लवकरात लवकर बऱ्या होतील. सरकार, रुक्मिणी, आता ना रुपालीच्यात लई चांगली सुधारणा दिसती. आता ती भावलीला बाळ म्हणत होती तेव्हा ती येडी होती ना, पण आता तिच्याकडे जिवंत बाळ आहे आणि ती लई चांगलं सांभाळती. मग ती येडी कशी असल? मावशी, वहिनींना वाटतं की त्यांनी जन्म दिलाय बाळाला. अरे मग वाटू दे की, त्याच्यात काय बिघडतंय तवा? आपण बी सांगायचं नाही. हा हे मला पटतंय या ठिकाणी. दादा दादा मला तुझ्या भावना कळतात. म्हणजे बघ, आत्ता आप्पी जे म्हणते ना ते करायला आपल्याला थोडा त्रास होईल, पण अरे कसला त्रास? ते बाळ जर गेलं ना तर त्या रुपालीला खरंच लई त्रास होईल बघ. नाही 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 नाही, असं नाही व्हायला पाहिजे. मी ही रिस्क नाही घेऊ शकत. अहो सर, उलट ही रिस्क नाहीये. तुम्ही उगाचच खूप जास्त टेन्शन घेताय. नाही, जास्त कमीचं सोडा. असं होईल का नाही? हो, असं होऊ शकतं. होऊ शकतं ना, मग करायचंच नाही. अर्जुन, तू बाळाची नोंदच करून घेऊ नकोस. मी पुढच्या 4-5 दिवसात ती खोटी कागदपत्र तयार करतो की हे बाळ स्वप्नील आणि रुपालीचं आहे. सरकार, मी असलं काय करणार नाही. आणि माझ्यासमोर हे घडत असताना मी शांत नाही बसू शकत. अरे तुम्ही दोघं काय बोलताय? आमचा विचार करा ना जरा. दादा हे बघ, भावनिक होऊन विचार करून नाही चालणार. कायदेशीर गोष्टी पण बघितल्या पाहिजेत आपल्याला. समजून घे तू. काय बाया, एवढं सगळं चांगलं चाललंय तर ह्यांना नकोसं झालंय. मला तर वाटतं अर्जुनला बी वाटायला लागलंय आता रुपालीला बाळ मिळू नये म्हणून. अजिबात नाही. मला असंच वाटतं की ते बाळ दादा वहिनींना मिळावं, पण मी खोटी नोंद करणार नाही सरकार. अरे असं काय करतोयस अर्जुन? आपण काय बाळाचं वाईट करणार आहे का? भलंच करणार आहे ना. हो सरकार, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण हे बघा, बाळाचं भलं होतंय ना तर ते परमनंट होऊ द्या की. म्हणजे आता मी आणि आप्पी ज्या मार्गाने म्हणतोय ना त्या मार्गाने जर आपण गेलो तर ते बाळ कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी आपलं होईल. परत कोण आपल्या दारात उभं राहणार नाही बाळासाठी. ही गोष्ट लक्षात घ्या ना. स्वप्नील, काय करायचं यावर? सर, मी कलेक्टर होण्यासाठी तुम्ही लय मदत केली आहे मला. तुम्हीच सांगायचात ना कायदा मोडायचा नाही म्हणून. एकाने कायदा मोडला तर बाकीच्या लोकांना ती वाट मोकळी होती. मग आपण काय करतोय? आपण एक कायदाच मोडतोय ना. मला वाटतंय आपण कायदा नको मोडायला. त्यापेक्षा आपण रुपालीताईंना लवकरात लवकर बरं करूया. तुम्ही मगाशीच बघितलंत ना, अहो ताई भावलीला भावली म्हणूनच बोलत होत्या. केवढा बदल झालाय त्यांच्यात. आणि मी तुम्हाला सांगते, मी 100% खात्री देते तुम्हाला, ताईंना खरं जरी कळलं तरी पण त्या बाळाला त्या तेवढ्याच जीव लावतील. एकदा त्यांना खरं सांगून बघूया ना. हाय का आता आता ही सपनीला बी भरी घालायला लागली आहे. मावशी, ती काहीच भरवत नाहीये. जे काय करायचंय ना ते लवकर करा बाबांनो. ते तानं बाळ अडकलंय. मी पण तेच म्हणतोय. सरकार, अपर्णा म्हणते ते बरोबर आहे. मागेही माझ्यात दोष होता आणि कुणाला सांगितलं नव्हतं तेव्हा रुपालीला सगळं ऐकून घ्यावं लागायचं. पण जर अपर्णानं माझे डोळे उघडले नसते तर. अरे सपनील, ते वेगळं होतं आणि हे वेगळं आहे. नाही, मागच्या काही दिवसात ना मी रुपालीला लय जवळून बघितलंय. त्या बिचारीने लय काय काय सोसले र. आता तिच्या आयुष्यात एवढे सुखाचे दिवस आले तर कशाला हिरावून घेताय तुम्ही? मावशी, तिला सत्य कळणं गरजेचं आहे. तरच ते हे सुख ती साजरं करू शकेल. बघा बाया, पण सपनील, माझ्या रुपालीला जर काय झालं ना तर त्याची सगळी जबाबदारी तुझी असणार आहे बर का. मावशी, काय बोलताय तुम्ही? मने, तू उगाच त्याच्या मनात भीती घालू नकोस हा. अगं रुक्मिणी, हे तू बोलायला पाहिजे होतं जे मी बोलते ते. आता त्या बिचाऱ्या रुपालीच्या आयुष्यात आनंदाचे काही दिवस यायला लागले तर ही आप्पी लगे मिठाचा खडा टाकायला लागली. ओ मावशी, मिठाचा खडा कोण टाकतं ना सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही नका सांगू. नाही नाही, आपण सांगितलं पाहिजे वहिनींना. दादा, तुझं बरोबर आहे.
सर तुम्ही आधी प्रयत्न करा, ताईंचा अंदाज घ्या. हो, मी अंदाजच घेतो आधी. सरळ जाऊन तिला काही सांगणारच नाहीये मी. बया रुक्मिणे, तू शांती करून काही बी उपयोग नाही बघ. या तुझ्या घरातली ही माणसं आहे ना, ही घराला शांतीच मिळू देणार नाहीयेत. तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा पहिलं, घराला आपोआप शांती मिळेल. आणि बाकी सगळे ना आमच्यावर सोडा, तुम्ही नका लोड घेऊ. ठीक आहे, ठेवते मी. मी बोलतो तिच्याशी. सांभाळ. बघा बाबा, माझ्या रुपालीला काय झालं ना तर देव तुम्हाला माफ करणार नाही. हा, आमचं आम्ही बघतो काय असेल. आणि काही होणार नाही याची खात्री आहे आम्हाला. चल चल. नाही नाही, असं होऊच नाही. झालं ना अप्पे तर तुला जगूनच देत नसते बघ मी. रुपाली, माझ्यामुळे तुला खूप साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या नाही. त्यासाठी खरंच मला माफ कर. अहो, काय बोलताय तुम्ही? आणि तुमच्यामुळे मला काही सहन वगैरे करायला लागलं नाही. हा, आता बाळ होत नाही म्हणून लोकांनी हिणवलं मला, पण आता झाले ना आपल्याला बाळ, तर सगळं चांगलं होणार आहे बघा. रुपाली, आपल्याला बाळ होणार आहे हे तुला पहिल्यांदा जेव्हा कळलं ते आठवतं? हो, मग मला पहिल्यांदा चक्कर आली आणि मग अचानक कळलं बाळाचं. किती खुश झाले होते मी. सगळ्यात आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी तो. माझ्यासाठी. आणि तू बाळाला जन्म दिला ते आठवतं? हा, मग मला आठवत नाही. का आठवत नाही बाळाचा? नाही, ठीक आहे, असू देत. ठीक आहे, कसं मला आठवत का नाही माझ्या बाळाचा जन्म झालेला? माझ्या बाळाचा जन्म झाला ना, मग मला आठवलं पाहिजे ना. हा, आठवलं. तुम्ही का नाही सांगितलं मला बाळाचा जन्म झालेला? माझ्या लक्षात नाही, तुम्ही सांगायला पाहिजे ना मला. का नाही सांगितलं तुम्ही मला? मला कसं आठवत नाही माझा जन्म झालेला? का आठवत नाही मला बाळाचा जन्म झालेला? माझ्या बाळाचा जन्म झालेला मला आठवत नाही. शांत हो रुपाली, आठवत नाही. बाळ झोपले. अगं कशी शांत हो मी? कशी शांत हो? 15 वर्ष वाट बघितली मी बाळाच्या जन्माची. मला आता आठवत नाही माझ्या बाळाचा जन्म झाला. मला कसं आठवत नाही? असू दे, असू दे. हे बघ, कसलं टेन्शन घेतलंयस का तू? नाही आठवणार तुला, कारण तू ग्लानीत होतीस ना. तुझी नॉर्मल डिलिव्हरी झालेली, पण तुला त्रास झालेला मला आठवतंय ना. हा, तुम्हाला आठवते ना? हो, मला आठवतंय. अगं, मी असंच विचारलं होतं सहज. तू काही काळजी करू नकोस, आठवतंय मला. तू शांत शांत. रुपालीला मी खरं काहीच नाही सांगू शकत. अर्जुन, अरे एका जागी बस की. अर्जुन, मला आले टेन्शन. मग फेऱ्या मारून कमी होणार आहे का? असं नाही ग. अरे जरा शांत राहतोस का? काहीतरी मार्ग निघेल की. आप्पे, आपल्या दोघांना पटणारा एकच मार्ग निघू शकतो यातून. काय? सापडलेल्या बाळाची नोंद कर. मग हे सगळं कळतंय की तुला, मग कर नोंद. दादा वहिनींना माझ्यामुळे त्रास झालेला नकोय का मला? एक तर एवढ्या वर्षाने त्यांच्या आयुष्यात काहीतरी आनंद आलाय आणि त्यात माझ्यामुळे परत दुःख. मी वाईट होईल माहिती आहे. मला तर वाटतंय रुपाली वहिनींना आहे ना समजून सांगणं सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे आता लगेच नोंद नाही करायची असं? आता थांबायचंय का? दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे आप्पे. आणि हे बघ, जे आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे. खरं तर बाळाची नीट काळजी घेतली जाते आपल्या घरात, त्यामुळे तेवढं तर करू शकतो ना आपण. हा, हे पण पटतंय मला, पण अर्जुन रुपाली वहिनींना समजायचं कसं? त्यांना जरा काय बोलायला गेलं ना चिडतात त्या, आणि त्या चिडल्या की घरचे रागावतात. म्हणजे सगळीकडून आहे ना गोष्ट झाली. शांत. बापू काय म्हणतात माहितीये का? रात्रीच्या प्रवासात दूरवर अंधारात काय असेल याचा अजिबात विचार करायचा. लाईटच्या प्रकाशात जेवढं दिसतंय ना तेवढाच विचार करायचा आणि हळूहळू पुढे जात राहायचं. आणि रस्ताच संपला तर काय करायचं? दुसरा मार्ग शोधायचा. निघतो की मार्ग. घरच्यांच्या विषयात पडलं ना की आपण बिनकामाच वाईट होता. अजून असं कसं बोलतोयस तू?
आपलं घर आहे, आपली माणसं आहेत ती, आणि त्यांना जर एखादी गोष्ट कळत नसेल तर आपणच समजून सांगितली पाहिजे का नाही? वैताग येतो कधी कधी. असं वाटतं ना, जाऊ दे, कुणाला काय समजायला नको, काय नको, आपला पण. अर्जुन, हे बघ, जरा वेळ लागेल पण सगळं चांगलं होईल. शांत, तू इकडे बरं, ये इकडे, आपे इथे झोप, ये. आपे, तू नुसतं डोक्यातून जरी हात फिरवलं ना तरी लय भारी वाटतं ग मला. एकदम लहान बाळ झाल्यासारखं वाटतं. झोपा मग आता शांत, कसलाच विचार करू नको.